नमस्कार मित्र, मागच्या तासाला आपण टिग वेल्डिंग मधील टंगस्टन इलेक्ट्रोड बद्दल माहिती घेतली. टंगस्टन इलेक्ट्रोडचे प्रकार, त्याचं एज प्रिपरेशन, त्याचे वेगवेगळे उपयोग. तर आज आपण बघणार आहोत टिग वेल्डिंग टॉर्च. तर टिग वेल्डिंग टॉर्च आपल्याला महत्वाचा भाग आहे टिग वेल्डिंग मधला, कारण ज्या पद्धतीने आर्क वेल्डिंग मध्ये आपण इलेक्ट्रोड होल्डर वापरतो, त्याचप्रमाणे टिग वेल्डिंग मध्ये आपल्याला ही स्पेशल प्रकारची अशी एक होल्डर डेव्हलप केलेले आहे, ज्याला आपण टिग वेल्डिंग टॉर्च म्हणतो. तर ह्या ज्या टॉर्च आहे त्या वेगवेगळ्या 3 प्रकारात मिळतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे लाईट ड्युटी, लाईट वेट हा एकदम नाजूक असा वेल्डिंग टॉर्च असतो आणि हा फक्त लाईट वर्क साठी वापरला जातो. त्यानंतर एअर कूल्ड, दुसरा आहे एअर कूल्ड. तर हा जो एअर कूल्ड टॉर्च आहे हा हवेमध्ये थंड होतो, थोडासा लाईट ड्युटी पेक्षा हेवी असतो. आणि तिसरा प्रकार आहे वॉटर कूल्ड. वॉटर कूल्ड टॉर्च हा पाण्याच्या साहाय्याने थंड करण्याची याच्यामध्ये व्यवस्था केलेली असते. तर अशा पद्धतीने 3 मुख्य प्रकार वेल्डिंग टॉर्चचे आहे, टिग वेल्डिंग टॉर्च. आता आपण याची निवड कशी करणार? आपण ज्या प्रकारचं मशीन असेल त्या प्रकारे आपल्याला वेल्डिंग टॉर्चची निवड करावी लागते. म्हणजे तुमचं जर हेवी ड्युटी मशीन असेल तर त्यासाठी आपण हेवी ड्युटी टॉर्च वापरतो. थोड्या मीडियम मशीन असेल, मीडियम पॉवर सोर्स असेल तर आपण एअर कूल्ड वापरतो. आणि एकदम लाईट मशीन असेल सिंगल फेज तर त्यासाठी आपण लाईट ड्युटी वेल्डिंग टॉर्च वापरतो. आता याच्यामध्ये जो वॉटर कूल्ड टॉर्च असतो तो हेवी ड्युटी असतो. त्यामुळे आपल्याला मुख्यतः निवड करताना मुख्य जो पॅरामीटर आहे, घटक आहे, तो आहे करंट वाहून नेण्याची क्षमता. त्या टॉर्च मध्ये किती करंट वाहून नेऊ शकतो आपण, ती क्षमता, त्या क्षमतेनुसार आपण त्याचं नियोजन करतो. म्हणजे हेवी ड्युटी साठी आपल्याला जवळजवळ 500 एम्पियर पर्यंत आपण हेवी ड्युटी टॉर्च वापरू शकतो. तर याच्यामध्ये टॉर्च करंट वाहून नेण्याची क्षमता किती आहे, त्यानंतर त्याचं वजन किती आहे, त्यानंतर त्याच्या टॉर्च हेडची रचना कशी आहे, त्या पद्धतीने आपण टॉर्चची निवड करतो. आता यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये ह्या टॉर्चला सिरॅमिक नोझल असतं. हे पहा मी दाखवतोय. तर अशा पद्धतीचं हे सिरॅमिक नोझल असतं आणि हे सिरॅमिक नोझल आपल्याला वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतं. तर त्याची जी साईज आहे ती त्याच्या व्यासानुसार आणि त्याच्या लांबीवरून त्याची साईज ठरलेली असते. सिरॅमिक नोझलची जी साईज आहे तर त्या इलेक्ट्रोडचा डायमीटर आणि त्याची लांबी याच्यावरून त्यानुसार त्याची नोझलची आपल्याला साईज फिक्स केली जाते. तर त्या साईज याप्रमाणे, जर 3 नंबर नोझल असेल तर आपण 5 mm साईज असेल तर आपण 3 नंबरची नोझल असते ती. इलेक्ट्रोडची जर साईज 5 mm असेल तर 3 नंबर नोझल वापरायचं. 6.3 असेल तर 4 नंबर नोझल वापरायचं.
6.3 असेल तर 4 नंबर नोझल. त्यानंतर 8 mm असेल तर 5 नंबर नोझल. त्यानंतर 10 mm असेल तर 6 नंबर. 11 mm असेल तर 7 नंबर. 12.5 असेल तर 8 नंबर. त्यानंतर 14.5 mm साईज असेल तर 9 नंबर. 16 mm असेल तर 10 नंबर. 18 mm असेल तर 11 नंबर. आणि 20 mm असेल तर 12 नंबर नोझल आपण वापरतो. म्हणजे इलेक्ट्रोड जो आपण वापरणार त्याचा जो डायमीटर आहे त्या डायमीटर नुसार आपल्याला नोझलचा नंबर फिक्स करता येतो आणि त्या नंबरची नोझल आपण वापरायची. हे इलेक्ट्रोड साईज जर 5 mm असेल 3 नंबर नोझल, 3 नंबरची नोझल. 6.3 असेल तर 4 नंबर. 8 mm असेल तर 5 नंबर नोझल. 10 mm असेल तर 6 नंबर. या प्रकारे आपण 20 mm जाडीपर्यंत नोझल इलेक्ट्रोडच्या साईजनुसार नोझल वापरू शकतो. तर यानंतर आपल्याला पुढच्या टॉर्चचे 2 प्रकार बघायचे. तर टॉर्च मध्ये आपल्याला आपल्याला 2 प्रकार मुख्यत्वे वापरले जातात. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे एअर कूल्ड टॉर्च. तर एअर कूल्ड टॉर्च हा आकाराने लहान असतो. त्याच्यानंतर त्याची किंमत कमी असते. हेवी ड्युटी पेक्षा याची किंमत कमी असते. याच्यावर ऑन ऑफ स्विच असतो. जेव्हा आपण वेल्डिंग करतो, आर्क स्ट्रायकिंग करतो त्यावेळेस गॅस फ्लो चालू होण्यासाठी तसेच करंट फ्लो, पॉवर सप्लाय आणि गॅस सप्लाय मिळवण्यासाठी याच्यावर एक स्विच असतो आणि तो स्विच दाबल्यानंतर करंट सप्लाय त्याबरोबर याच्यात आपल्याला गॅस कमी जास्त करण्याचं एक बटन सुद्धा इथे टॉर्चवर आपल्याला मिळतं. साधारणतः 125 एम्पियर पर्यंत याची कॅपॅसिटी असते. म्हणजे 125 एम्पियर करंट वाहून नेऊ शकेल एवढी याची कॅपॅसिटी असते. त्यानंतर हा जो टॉर्च असतो तर याच्यामध्ये जो इनर्ट गॅस सप्लाय होतो तर तो इलेक्ट्रोड थंड करण्याचं कार्य करतो बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे इलेक्ट्रोड जास्त गरम होत नाही. तर इनर गॅस वापरल्यामुळे इलेक्ट्रोड थंड करण्याचं कार्य होतं आणि बऱ्याच प्रमाणात या टॉर्चला सहकार्य होतं. त्यानंतर महत्वाची आहे हेवी ड्युटी टॉर्च, जिला आपण वॉटर कूल टाईप टॉर्च सुद्धा म्हणतो. तर इथे आपल्याला आकृतीमध्ये जी टॉर्च दाखवण्यात आलेली आहे ही टॉर्च जी आहे ही हेवी ड्युटी वॉटर कूल टाईप टॉर्च आहे. तर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 500 एम्पियर एवढी याची क्षमता आहे. एवढा करंट एवढ्या हेवी ड्युटी मशीनवर हा टॉर्च आपण वापरू शकतो. ज्या मशीनचा आउटपुट 500 एम्पियर पर्यंत आहे अशा प्रकारच्या मशीनवर आपण हा टॉर्च वापरू शकतो. म्हणून याला हेवी ड्युटी टॉर्च म्हणून. आता हा जो टॉर्च आहे हा 500 एम्पियर कॅपॅसिटीचा असतो आणि याच्यामध्ये महत्वाचं कूलिंग सिस्टीम असते. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या कारमध्ये किंवा 4 व्हीलर मध्ये कूलिंग सिस्टीम साठी रेडिएटर टाईप एक प्रकारचं एक उपकरण असतं की जेणेकरून
त्याच्यामधली जी हवा आहे, पाणी आहे, ते इंजिनला थंड करतं. त्याच पद्धतीने आपल्या वेल्डिंग मशीन मध्ये बेसमेंटला एक पंप आणि वॉटर टँक असते की ज्याद्वारे ह्या टॉर्च पर्यंत पाण्याचा पुरवठा केला जातो होस पाईपद्वारे. तर आपण रचनेमध्ये बघूतील तर त्या पद्धतीने याच्यामध्ये कुलिंग सिस्टीमची रचना केली असते की पाणी कंटिन्यू फ्लो होत असतं टॉर्च मध्ये. थंड पाण्याचा फ्लो कंटिन्यू टॉर्च मध्ये चालू असतो. आता हा जो फ्लो आहे तो कंटिन्यू चालू आहे की नाही याची खात्री आपल्याला नेहमी करत राहावी लागते. जर हा फ्लो कमी झाला किंवा बंद पडला तर याच्यामध्ये टॉर्च जास्त गरम होऊन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी आपल्याला या टॉर्च मध्ये ही काळजी घ्यावी लागते की थंड पाण्याचा फ्लो व्यवस्थित होतो किंवा नाही. कारण टॉर्च जास्त गरम झाली तर याचा अर्थ पाण्याचा फ्लो कमी येतोय किंवा बंद पडलाय. टॉर्च जास्त गरम होऊ शकते आणि मग खराब होऊ शकते. ह्या टॉर्चवर एक स्विच असतो. तर ह्या स्विचद्वारे आपल्याला ही टॉर्चची बॉडी आहे तर ह्या बॉडीवर हा स्विच असतो आणि ह्या स्विचद्वारे आपण 3 प्रकारचे कंट्रोल याच्यामध्ये करू शकतो. 3 प्रकारचे कंट्रोल म्हटल्यानंतर पहिला आहे पॉवर सप्लाय किंवा करंट केबल. करंट केबलद्वारे टॉर्चला मिळणारा सप्लाय. त्यानंतर गॅस, इनर्ट गॅस जसं हेलियम किंवा निऑन किंवा आर्गॉन. तर आर्गॉन गॅस चालू आणि बंद करायचं एक बटन या टॉर्चवर असतं. आणि कुलिंग सिस्टीम, कुलिंग सिस्टीम चालू बंद करण्यासाठी याच्यावर बटन असतं. असे 3 प्रकारचे कंट्रोल टॉर्चद्वारे आपण करू शकतो. तर या पद्धतीने याच्यामध्ये हेवी ड्युटी टॉर्च मध्ये आपण एवढ्या प्रकारचे कंट्रोल 3 प्रकारचे कंट्रोल बघतो. त्यानंतर ही जी टॉर्च असते ती ब्रास किंवा कॉपर धातूपासून बनवलेली असते आणि ही पूर्णपणे इन्सुलेटेड असते. हिच्यामध्ये जे थ्रेड्स असतात टॉर्चला जिथे थ्रेडिंग असतं ते वॉटरप्रूफ असतात जेणेकरून जो कुलिंग सिस्टीम साठी येणारा पाण्याचा फ्लो आहे तो लीक होऊ नये किंवा बाहेर पडू नये. तर त्यासाठी याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं थ्रेडिंग वॉटरप्रूफ गॅसप्रूफ असं थ्रेडिंग याच्यामध्ये कनेक्शनला केलेलं असतं. आणि हा ब्रास किंवा कॉपरच्या धातूपासून बनवलेला असतो. जास्त करून ब्रास वापरला जातो की ज्याच्यावर मशिनिंग आणि इतर क्रिया करणं सोपं असतं. तर अशा पद्धतीने हा टॉर्च बनवलेला असतो. हा पूर्णपणे इन्सुलेटेड असतो. याला वरतून रबरी असं कव्हरिंग असतं जेणेकरून हा करंट जो फ्लो आहे तो इन्सुलेट करतो. ते लीक होण्यापासून आपल्याला वाचवतो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आहे ते आपण बघू. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो पार्ट आहे तो आहे टंगस्टन इलेक्ट्रोड. अशा प्रकारचा इलेक्ट्रोड आहे टंगस्टन. एक प्रकारची तार आहे. तर 150 mm लांबी आणि वेगवेगळ्या साईज नुसार म्हणजे 1.6 पासून तर 20 mm पर्यंत हा टॉर्च इलेक्ट्रोड आपल्याला बाजारात उपलब्ध होतो. त्यानंतर दुसरा पार्ट आहे सिरॅमिक नोझल. तर सिरॅमिक नोझल अशा पद्धतीने असतं आणि याचं महत्वाचं कार्य जेव्हा आपण गॅस फ्लो चालू करतो त्यानंतर वेल्डिंग करताना जे काही वेल्ड मेटल आहे त्या वेल्ड मेटलवर व्यवस्थितपणे शिल्डिंग करणं हे कार्य या सिरॅमिक नोझलद्वारे होतं. आता जास्त उष्णता तयार होत असल्यामुळे याचं लाईफ थोडं कमी असतं. कारण गरम असताना आपटला किंवा जोरात ठेवला गेला तरी हात तुटू शकतो. त्याच्यामुळे याची हाताळणी आपल्याला योग्य प्रकारे करावी लागते आणि वेगवेगळ्या साईज मध्ये हा उपलब्ध असतो नंबर मध्ये. तर त्या नंबर प्रमाणे इलेक्ट्रोडच्या डायमीटर नुसार आपल्याला हा सिरॅमिक नोझल बदलता येतो. तर इथे सिरॅमिक नोझल आहे. त्यानंतर 3 नंबर आहे नायलॉन रिंग. ही जी रिंग दिसते आहे इथे
तर ही नायलॉन रिंग आहे आणि ही सिरॅमिक नोझल फिट करण्यापूर्वी ही वापरतात. तर जेणेकरून हा सिरॅमिक नोझल घट्ट टॉर्चवर बसतो. त्यानंतर होल्डर आहे, इलेक्ट्रोड कॅप आहे. तर इथे बॉडी असेंब्ली दिसते आपल्याला, ही एवढी बॉडी असेंब्ली आहे की या असेंब्लीद्वारे एवढी बॉडी असेंब्ली आहे. तर या बॉडी असेंब्लीवर सर्व प्रकारचे जे पार्ट्स आहे, इलेक्ट्रोड, सिरॅमिक नोझल, त्यानंतर कोलेट होल्डर आणि याचं बटन, इलेक्ट्रोड बांधून ठेवण्यासाठी याच्यावर कॅप, इलेक्ट्रोड कॅप अशा पद्धतीने ह्या टॉर्च हेडवर बसवलेले असते. तर आता हे टॉर्च हेड जे आहे ते टॉर्च हेड मी मला सांगितल्याप्रमाणे ब्रासचं असतं, याला थ्रेडिंग असतं आणि चांगल्या प्रतीचं याला इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये इन्सुलेशन केलेलं असतं. आता त्यानंतरचा पार्ट आहे जो बॉडी हेडवर फिट बसतो, तो आहे कोलेट आणि कोलेट होल्डर. आता कोलेट आणि कोलेट होल्डर हे एक ब्रासचा आणि कॉपरच्या धातूपासून बनवलेलं असतं. ज्या पद्धतीने आपण पेन मध्ये रिफिल टाकतो आणि नंतर पेन घट्ट बसवतो, त्याच पद्धतीने इथे होल्डरला, टॉर्चला रिफिल टाकल्याप्रमाणे वेल्डिंग टंगस्टन इलेक्ट्रोड त्यामध्ये इन्सर्ट करून आतमध्ये टाकून त्याच्यावर कोलेट बसवलं जातं आणि त्यानंतर होल्डर बसवलं जातं. तर अशा पद्धतीने इथे हा दिसतोय कोलेट आणि त्याच्या पुढे आहे हा कोलेट होल्डर आणि याच्यामध्ये असा हा टंगस्टन इलेक्ट्रोड टाकला जातो. त्यानंतर याच्यामध्ये आहे इलेक्ट्रोडची कॅप. हे इलेक्ट्रोड टाकल्यानंतर ही कॅप वरतून पेनच्या टोपन सारखी लावावी लागते आणि त्यानंतर हा घट्ट बसतो. त्यानंतर याच्यामध्ये आहे शीट. हा जो भाग दिसतो हा शीट म्हणजे टॉर्च हेड नंतर इथे शीट येते आणि ती पूर्णपणे टॉर्चला कव्हर करते. ही पूर्णपणे इन्सुलेटेड असते. त्यानंतर आपल्याला आहे होस असेंब्ली. आता होस असेंब्ली इथे बघा, या पद्धतीने होस असेंब्ली आहे. तर एकत्रित 3 प्रकारचे केबल, होस पाईप याच्यामधनं एकत्रितरित्या गेलेले असतात. तर याला म्हणतात होस असेंब्ली कव्हर. म्हणजे होस असेंब्लीला कव्हर एखाद्या प्लॅस्टिकच्या नळीसारखं हे असतं, पूर्णपणे इन्सुलेटेड असतं. त्यानंतर याच्यामध्ये ऑर्गन होस असेंब्ली, वॉटर होस असेंब्ली आणि पॉवर केबल अशा 3 केबल इथे असतात. हे पहिली आहे पॉवर ऑर्गन होस असेंब्ली, ऑर्गन होस असेंब्ली आहे. त्यानंतर ही 2 नंबरची आहे वॉटर होस आणि 3 नंबरचे आहे तुमचे पॉवर केबल. अशा 3 प्रकारचे पॉवर केबल, ऑर्गन होस आणि वॉटर होस असे 3 प्रकारचे पाईप आणि केबल याच्यामधनं या बॉडी शीट मधनं आतमध्ये गेलेले असते. होस असेंब्ली कव्हर मधनं ही गेलेली असते. त्यानंतर याच्यामध्ये आहे पॉवर केबल असेंब्ली, ही पॉवर केबल आहे. नंतर अडॅप्टर. पॉवर केबल साठी अडॅप्टर म्हणजे जिथं कनेक्शन येतं पॉवर केबलचं, त्यासाठी पॉवर केबल अडॅप्टर आहे इथे 414 नंबर आणि ही पॉवर केबल. त्यानंतर याच्यामध्ये गॅस अडॅप्टर आहे. इथे हे गॅस अडॅप्टर आहे.
गॅसची जोडणी ज्या ठिकाणी होती सिलेंडरला, तर त्या सिलेंडर कडून आलेल्या होसला हे अडॅप्टर जोडलेलं असतं. आणि त्यानंतर आहे हा स्विच ॲक्युटेटर म्हणजे ऑन ऑफ स्विच चालू करण्यासाठी स्विच वापरला जातो. म्हणजे पॉवर सप्लाय, गॅस सप्लाय आणि वॉटर कनेक्शन सप्लाय हे सर्व चालू करण्यासाठी इथे एक असेंब्ली आहे, तिला स्विच ॲक्युलेटर असं म्हणतात. त्यानंतर याच्यामध्ये हा वरती दिसतो हा स्विच आहे. तर ह्या स्विचद्वारे आपण टॉर्च चालू किंवा बंद करू शकतो. 3 ऑपरेशन यामध्ये होतात. तर याच्यामधून गॅस, पॉवर सप्लाय आणि वॉटर कुलिंग सिस्टीमचं सर्क्युलेशन या स्विचद्वारे होतं. त्यानंतर केबल, ही केबल आहे इथे आणि इन्सुलेटिंग स्विच, इन्सुलेशन स्लीव्ह, इथे इन्सुलेशन स्लीव्ह आहे आणि त्यानंतर प्लग, हा इथे प्लग आहे. तर ही सर्व कंप्लीट असेंब्ली एकत्रित करून आपला वेल्डिंग टॉर्च तयार होतो. आणि हा टॉर्च आपल्याला हेवी ड्युटी म्हणून वापरता येतो. हेवी ड्युटी आणि लाईट ड्युटी दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे की याच्यामध्ये कुलिंग सिस्टीम असते, पाण्याची वेगळी अरेंजमेंट केलेली असते, त्यासाठी मोटर आणि वॉटर टँक बसवलेला असतो मशीन मध्ये आणि ती पाणी कंटिन्यू याच्यामध्ये सर्क्युलेशन असं होत असतं. तर अशा पद्धतीने ही पूर्ण असेंब्ली असून याच्यामधले जे वेगवेगळे पार्ट आहे ते परत एकदा सांगतो मी. टंगस्टन इलेक्ट्रोड, सिरॅमिक नोझल, टॉर्च हेड, त्यानंतर कोलेट होल्डर आणि होल्डर कॅप. अशा पद्धतीने याच्यामध्ये पॉवर केबल आहे आणि वॉटर कुलिंग सिस्टीम आहे आणि गॅस केबल, गॅस होस. या पद्धतीने याच्यामध्ये पूर्ण असेंब्ली ही मशीनला जोडलेली जाते. मशीनवर याचे जे अडॅप्टर असतात त्या अडॅप्टरला ही जोडली जाते आणि त्यानंतर मशीन चालू केल्यानंतर आपण इलेक्ट्रोड योग्य त्या टिपनुसार होल्डर मध्ये बसवतो. ज्या प्रकारचा जॉब असेल त्या प्रकारचा इलेक्ट्रोड आपण निवड करून ह्या टॉर्च मध्ये बसवतो आणि अशा प्रकारे टॉर्च आपण वेल्डिंगच्या कामासाठी, टिग वेल्डिंगच्या कामासाठी वापरतो. ही पूर्णपणे इन्सुलेटेड असते, ही ब्रास पासून बनवलेली असते. त्याच्यातून मध्ये वेगवेगळे पार्ट वापरलेले असतात. त्यामध्ये सिरेमिक नोझल, कोलेट होल्डर, इलेक्ट्रोड कॅप, नंतर टॉर्च हेड, ही पूर्ण असेंब्ली अशी आपल्याला वेल्डिंग साठी उपयोगात येते. पद्धतीने टॉर्चचे वेगवेगळे प्रकार आपण इथे बघितले आणि वेगवेगळ्या साईजचे नोझल इथे बघितल्या, सिरॅमिक नोझल. आता टॉर्चची जी महत्वाची काळजी आहे ती काळजी म्हणजे प्रत्येक वेळेस टॉर्च वापरताना ती पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याची खात्री करायला पाहिजे. तिचे नोझल्स, सिरॅमिक नोझल्स, त्यानंतर कॅप ह्या सुस्थितीत आहे की नाही याची हाताळणी केली पाहिजे, याची इन्स्पेक्शन केलं पाहिजे आणि जिथे जिथे कनेक्शन आहे टॉर्चचे ते सर्व घट्ट आहे की नाही याची खात्री करून त्यानंतरच आपण टॉर्च हा वापरात आणला पाहिजे. धन्यवाद.